रामदास आठवले गेल्या 10 वर्षात ना लोकसभा निवडणूक जिंकले ना लढले। मात्र तरीही नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळवण्यात यशस्वी ठरले। एनडीए सरकारचा दलित चेहरा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्यात कसे यशस्वी झाले आणि आपलं मंत्रीपद कसं कायम राखलं, त्यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। आठवलेंची मंत्रिपदाची हॅट्रिक, दलित मतांसाठी भाजपची रणनीती, विधानसभेपूर्वी भाजपचं सोशल इंजिनिअरिंग, मोदी पंतप्रधान झाल्यापासून रामदास आठवलेंनी ना लोकसभेला जागा लढवली ना जिंकली, मात्र तरीही त्यांनी मंत्रिपदाची हॅट्रिक मारली आहे। त्यामुळे रामदास आठवले यांच्या सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे। मंत्रिपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांनी मोदींचे आभार मानले। देश भर के दलितों को, गरीबों को और सर्व जाति धर्म के लोगों को न्याय देने का काम मैं करता रहूंगा और मोदी साहब ने मुझे ये जिम्मेदारी दी है, इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। रिपाईंची शक्कल झाल्यानंतर आठवलेंनी शरद पवार यांच्यासोबत आघाडी केली। पवारांनी रामदास आठवले यांना विधान परिषदेवर संधी देत त्यांच्या गळ्यात थेट समाज कल्याण मंत्रिपदाची माळ टाकली। पुढे राज्यातील समीकरण बदलत गेलं आणि त्यानुसार रामदास आठवले यांनी आपली भूमिकाही बदलली। मात्र नेहमीच त्यांनी सत्तेत राहणं पसंत केलं। 10 वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदावर ते कायम आहेत। आठवले रिपाई ए या गटाचे अध्यक्ष आहेत। 2014 पासून एनडीए सोबत ते काम करताय। महाराष्ट्रातील दलित चेहरा म्हणून आठवलेंची ओळख आहे। रामदास आठवले यांनी 2014 मध्ये भाजप सोबत युती केली, मात्र राज्यात एकही जागा लढवली नाही। एनडीएच्या उमेदवारांसाठी पायाला भिंगरी लावून प्रचारही केला। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 2019च्या निवडणुकीत 41 लाख मतं घेतली, तर यंदाही राज्यात 35 जागा लढवल्या, मात्र त्यांच्या मतांमध्ये घसरण झाली आहे। मात्र सत्तेच्या राजकारणात आठवले आंबेडकरी चळवळीतल्या सर्वच पक्षांना वरचढ ठरले। लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या। त्यामुळे आगामी काळातील विधानसभा, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित मतांचा फटका बसू नये यासाठी भाजपने पुन्हा एकदा रामदास आठवलेंना मंत्रिपद देत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।